वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील धामणी येथे अरुणावती नदीला 2 दिवसापूर्वी आलेल्या मोठ्या पुरानंतर कोल्हापुरी बंधाऱ्यात झाडांच्या फांद्या, ओंडके आणि मोठ्या प्रमाणात कचरा अडकून पडला आहे। त्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह बाधित झाला असून पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। मानोरा तालुक्यातील धामणी गावाजवळील अरुणावती नदीला 2 दिवसापूर्वी आलेल्या मोठ्या पुरामुळे कोल्हापुरी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या, ओंडके आणि इतर कचरा वाहून येऊन अडकला आहे। या कचऱ्यामुळे नदीच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित झाला असून बंधाऱ्याजवळ पाणी उघडून राहत असल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आगामी काळात पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास पाण्याचा विसर्ग मंदावू शकतो आणि धामणीसह परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। या संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने जेसीबी किंवा अन्य यंत्रसामग्रीच्या साहाय्याने बंधाऱ्यात अडकलेले झाडाचे ओंडके, फांद्या आणि कचरा हटवून नदीचा प्रवाह सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। सध्या पाण्याचा प्रवाह अंशतः अडथळलेला असल्याने भविष्यात मोठा धोका निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा धामणी आणि परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे।